सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। साक्री तालुक्यातील उंबरे येथे गेले 15 वर्षांपासून दारूबंदी होती, परंतु हळूहळू गावाच्या वेशीवर दारूचे अड्डे पुन्हा सुरू झाले व हळूहळू दारू गावातच सुरू झाली आहे। यामुळे तरुण पिढी ही या अवैध अशा दारूच्या आहारी जात असून अनेक तरुणांना गंभीर समस्या निर्माण होत आहे। उंबरे गावातील महिलांनी व तंटामुक्ती अध्यक्ष व सदस्य यांनी ग्रामपंचायतीवर मोर्चा काढण्यात आलाय। उंबरे गावातील सर्व महिला, पोलीस पाटील व तंटामुक्ती अध्यक्ष आणि सदस्यांनी थेट साक्री पोलीस स्टेशन गाठत पोलीस निरीक्षक वळवी यांना निवेदन देऊन लवकरात लवकर दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी, अन्यथा आम्ही मोठे आंदोलन उभे करू असे उपस्थित महिलांनी यावेळी सांगितले। माझे नाव स्मृती सुभाष नांदरे, मी साक्री तालुक्यातील उंबरे गावाची पोलीस पाटील बोलते। उंबरे गावात दारू एवढं प्रमाण वाढलेलं आहे की अगदी सर्व महिला त्रस्त झालेल्या आहेत त्या दारूमुळे। तर महिलांनी सर्वांनी मला सांगितलं, आम्ही सर्व महिला एकत्र जमलो, निवेदन घेतले आणि साक्री पोलीस स्टेशनला वळवी साहेबांना निवेदन दिलेले आहेत आणि साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही त्याच्यावर कडक कारवाई करू। जर कडक कारवाई नाही झाली तर सर्व महिला आम्ही जमून साक्री पोलीस स्टेशनला उपोषणाला बसणार आहेत। माझं नाव वर्षा शांताराम शेवाळे, उमऱ्या गावातली सून आहे मी। दारूबंदी झालीच पाहिजे, कारण दारूबंदी आमचं घर उद्ध्वस्त, भांडण तणणे होत आहेत दारूमुळे। जास्त राम मंदिर जवळ सुद्धा, देवांजवळ सुद्धा दारू पितायत, दारू बसतायत, त्यांना काहीच वाटत नाही। म्हणून दारू ही बंदी शासनाने कडक कारवाई केलीच पाहिजे। नाही शासनाने कडक कारवाई केली, मी सर्व महिलांना, पुरुषांना पोलीस स्टेशनला तिथं आणून आम्ही उपोषण करू। किती दिवस करू, काय करू, किती संप करू, हे कोणाला बेमुदत करू। त्यांनी शासनाने लक्ष न दिलं या 2-3 दिवसात आम्ही तरी काहीतरी शासनाकडे, आणि ते दारू, कारण की ही लग्नात सुद्धा नको दारू पाहिजे। कोणत्याही लग्न म्हणजे ज्या लग्नात दारू दिसली त्यांनी शासनाने कडक कारवाई केली पाहिजे, त्यांना लगेच पोलीस गाडीने ठेवलंच पाहिजे। कारण की 7वी 8वीच्या मुलं सर्व बिघडतायत। तरुण पिढी तयार करा, ही तरुण पिढी खूप कामाला पण येत नाही, कारण की दारू शिवाय भानगडी होता, ते होता, आणि दारू बंदी केलीच पाहिजे। आणि दारू डिगाव उंबटी डेगाव फाटापासून उंबटी फाट्यापर्यंत ही दारू कुठेच दिसली पाहिजे नाही, शेलबारीकडे पण दिसली पाहिजे नाही। या शासनाने कडक कारवाई केलीच पाहिजे। डोंगरावरती नाही, कारण की हायस्कूल शाळा आहे, शाळांच्या मागे पण दारू विकली जाते, ही शासनाने कडक नियोजन केलं पाहिजे। आम्ही काल साक्रीला निवेदन दिलेलं आहे, त्यांनी पोलीस स्टेशनने काहीतरी निर्णय घेतलाच पाहिजे लवकर। भारती बिपिनचंद्र दिघावकर, मी उमऱ्या गावातील सून आहे आणि ह्या आमच्या गावात 15 वर्षापासून दारू ही बंद होती, पण काही या 4-5 वर्षापासून परत सुरू झालेली आहे। आणि ती दारू अशी आहे की केमिकल दारू आहे, त्याच्यात किती आज तरुण पोरं, 5-6 पोरं वारलेले तरी गाव सुधारायला तयार नाही, व्यसनाधीन झालेले आहेत। आणि काही असे माझ्या म्हणजे ज्या गल्लीत राहते ते माझे भाऊ आहेत, त्यांचा संसार उद्ध्वस्त होण्याची वेळ आलेली। अक्षरशः त्यांच्या बाह्या आणि त्यांच्यामध्ये दोघांमध्ये भांडण, संसार उद्ध्वस्त होत आहे त्यांचा दोघांचा, तरी सुद्धा विचार करत नाही। आई-वडिलांचा विचार केला जात नाही ना, पोरांचा विचार केला जात नाही। त्याच्यासाठी आम्ही सगळ्या महिलांनी जमून हे पाऊल उचललेलं आहे आणि शासनाने याच्यावर कडक कारवाई करावी। माझ्या गावाच्या 4 किलोमीटर अंतरावर आम्हाला दारूबंदी ही पाहिजे। माझ्या गावातच नाही, पण गावाच्या 4 किलोमीटर अंतरावर प्रत्येक गावाच्या रस्त्याला कुठेही 4 किलोमीटर अंतरावर दारूबंदी ही पाहिजे आणि सरकारने कडक कारवाई केली पाहिजे। कडक कारवाई म्हणजे नुसतं आम्हाला आश्वासन देऊन चालणार नाही। आम्ही काल जाऊन आलोय, आम्हाला फक्त आश्वासन दिलंय, पण आम्ही आजपर्यंत बघत होतो वाट, उद्या अजून 2 दिवस वाट बघू। जर समजा त्या 2 दिवसात कुठलीही कारवाई नाही झाली तर आम्ही उपोषणाला बसू आणि पुढचं पाऊल उचलू। जागर जनस्थानकरिता प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। नाशिककरांसाठी जाहीर आवाहन। पावसाळ्यात अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका। पिण्याचे पाणी गाळून 10 मिनिटे उकळून प्या। जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा। ताक, शहाळ्याचे पाणी, डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा। रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या। स्वच्छता पाळा, रोग टाळा। सार्वजनिक आरोग्य विभाग, मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।